आहे. ह्याची आणि त्याची अशी नाही, आमच्यासाठी सगळे स्टेक होल्डर्स आहेत. आम्हाला प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक घटकाचे मूलभूत प्रश्न हे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार स्थापनेपासून करतो. चालूच असतो. म्हणून काय झालं, आम्ही आधीच सुरू केला होता. आम्ही कॉलेजेसमध्ये रेग्युलरली जातो. काय नवीन काही करत नाही आम्ही. पक्षाच्या संदर्भात प्रश्नाला विचारतो की खरं तर पक्षाच्या पातळीवर वेगवेगळ्या चर्चा ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये आल्या, काँग्रेसमध्ये विलीन होणार, भाजपसोबत जाणार, याचा परिणाम खालच्या पातळीपर्यंत होतोय असं वाटत नाही का? कुठतरी कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांच्या मनोबलावर हा परिणाम होतोय? कशाला मनोबलावर प्रॉब्लेम होईल? म्हणजे एकतर ह्या चर्चा मीही चॅनल्समध्ये बघते. ज्या घटना आमच्या ऑफिस घरामध्ये ह्या घडत नाहीत, ह्या चॅनल्सवर मी अनेक वेळा बघते. त्याच्यामुळे मलाही गंमत वाटते की अरे ही कुठली कथा ज्याच्यात माझ्याबद्दलही काय काय सांगितलं जातं. त्याच्यामुळे ह्या घटना चॅनल्समध्ये, माध्यमांमध्ये आमच्यावर विशेष प्रेम तुमचं आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यामुळे सातत्याने ह्या गोष्टी येत असतात, त्या आपण मजा म्हणून घ्यायच्या असतात आणि आपलं काम करायचं असतं. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. राज्यातल्या काँग्रेससोबत राज्याच्या काँग्रेसचं नाही, राज्याच्या काँग्रेसचं मला खरंच माहिती नाही. देशाच्या काँग्रेसबद्दल मला माहिती आहे. देशाच्या काँग्रेस बरोबर मी रोज दिल्लीत भेटते. तुम्ही जर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हँडल बघितलं आणि राहुल गांधीजींचं हँडल जर फॉलो केलं तर पार्लमेंटचे 30 दिवस, त्यातले 20 दिवस पार्लमेंट होतं, त्यातले 20 दिवस सकाळी 10 वाजताच्या मीटिंगमध्ये राहुलजी, खडगेजी, वेणुगोपालजी, मी स्वतः, संजय राऊतजी, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. प्रत्येक फोटोमध्ये मी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला केंद्रामध्ये दिल्लीचा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाही. आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. दिल्लीवाल्यांचं, कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छितो, सांगते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे त्याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल. कारण का राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. कारण का पॉलिसी लेवलला मग राऊत साहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ताई असतील, या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. राहुल गांधींना काल त्यानंतर त्या पॅलेसगर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. देशाच्या विरोधी पक्ष नेत्याची एका बाजूला आहे, दुसरीकडे काल रात्री जो काही पुण्यामध्ये प्रकार घडला तो त्या सगळ्या दिल्लीमध्ये घडलेल्या घटनांचा परिणाम म्हणायचा किंवा भीती म्हणायची. मला वाटत अर्थातच सगळ्यांनी राहुल गांधीजींची धास्ती घेतली का? तर अर्थातच घेतली. ते आले असते, कार्यक्रम झाला असता एका लोकशाही पद्धतीने, तर काही अडचणच नव्हती. पण दुर्दैवाने पुण्याचं, म्हणजे मी खूप जड अंतःकरणातून म्हणते की मी स्वतः पुण्याचीही लोकप्रतिनिधी आहे आणि काम करत असताना पुण्याचा आपल्या सगळ्यांनाच म्हणजे एक वेगळी ओळख आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. त्या पुण्यामध्ये अमितभाई शाह ज्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत, होम मिनिस्ट्री, त्या होम मिनिस्ट्रीमध्ये त्या गृह मंत्रालयाचा रिपोर्ट सांगतो की देशात पुणे क्राईमला 5 नंबरला आहे. मी म्हणत नाही, अमितभाई शाहच्या होम मिनिस्ट्रीचा रिपोर्ट आहे. देशात 5 नंबर गुन्हेगारीमध्ये पुणे आणि राज्यामध्ये 1 नंबरला पुणे. ते खूप जड अंतःकरणाने मी म्हणते, कारण का मी त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. तिथे देशातून मुलं शिकायला येतात. लोकांना असं वाटतं आपलं फ्युचर करायचं असेल, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून पुणे शहराकडे बघितलं जातं. आणि काय परिस्थिती आहे तिथली लॉ अँड ऑर्डरची? कोयता गँग पुणे शहरात, महिलांच्या सातत्याने महिलावर होणाऱ्या अन्याय तिकडे, बलात्कार तिकडे, स्त्री भ्रूण हत्या तिकडे, या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा घडतायत? काय चाललंय लॉ अँड ऑर्डरचं पुण्यामध्ये? पुण्यामध्ये सापडले, महाराष्ट्रामधूनच आहे ते पेपर. काय पेपर लीकचे आरोपी सुद्धा पुण्यातच सापडले. टीईटी सुद्धा महाराष्ट्रात पेपर लीक झाला. पेपर लीक करणाऱ्यांना महाराष्ट्र सेफ वाटतंय का? मग
नाही, हे दुर्दैव आहे की पुण्याची बदनामी होते. अहो, ज्या पुण्याचा सार्थ अभिमान, आपण मराठी माणसांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीशी आपलं नातं आहे, प्रत्येक गावाची, प्रत्येक व्यक्तीचं आपलं विश्वासाचं प्रेमाचं नातं आहे. त्या महाराष्ट्राची बदनामी, मग खड्डे असतील नाहीतर क्राईम असेल, ह्याच्यामुळे तो होताच नाही. दुर्दैव आहे आपलं. पण मग ही आकडेवारी मुख्यमंत्री असलेले गृहमंत्री मान्य करायला तयार नाहीत म्हणायचं का? कारण चाकण एमआयडीसीच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार किंवा जी काही आकडेवारी समोर आणण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला का? नाही, ती रोहित पवारांनी केला तर नाही, त्याला- ती आकडेवारी आमची नाही आहे. आदरणीय पवार साहेबांनी जे ट्विट केलं ती आकडेवारी भारत सरकारची आहे. भारत सरकारला जे उत्तर महाराष्ट्र सरकारने ती माहिती दिल्लीला पाठवते, दिल्लीच्या डिपार्टमेंटनी ती आम्हाला पार्लमेंटमध्ये दिली. जी आकडेवारी शरद पवार साहेबांनी मांडली किंवा मी जी मांडली, ही सगळी आमचा डेटा कुठून येतो? हा पार्लमेंटमधून येतो. संसदेत जो डेटा आम्हाला मिळतो तो खराच असला पाहिजे ना, तो आम्ही तुमच्या समोर मांडतो किंवा ट्विट करतो. स्पष्टीकरण देत आहेत आकडेवारी. नाही, स्पष्टीकरण आलं तरी आपण सगळ्यांनी तर माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली होती की काही विषयांमध्ये आपण राजकारण बाजूला ठेवूया आणि राज्याच्या हितासाठी लावूया. अहो, कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा, मध्य प्रदेश, या सगळे किती राज्य मी तुम्हाला सांगू ज्याच्यात इन्व्हेस्टमेंटचे जे नंबर्स आहेत. कर्नाटकामध्ये तुम्ही बघा, तेलंगणामध्ये बघा, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या वेगाने तिथे इन्व्हेस्टमेंट होत आहेत. रेड कार्पेट ट्रीटमेंट असते तिथे. इन्व्हेस्टर साहेबांबरोबर मीटिंग झाली, अमोल दादा कोल्हेनी तर तिथे मांडला, कारण का आम्ही मांडायचं कुठे?